आपण पाहिलं होतं की कठीण हृदयाच्या लोकांविषयी आणि जगात राहिल्यामुळे ते कसे कठीण होत जातात त्याविषयी. बघा, मिस्राची सत्ता पूर्णपणे जाणं गरजेचं असतं जेव्हा तुम्ही जगात काही काळ घालवता. आता लहान मुलांचंच घ्या, किती निष्पाप आणि हळव्या मनाचे असतात, पण एकदा का त्यांना जगाची हवा लागली की मग एक वेगळीच कहाणी सुरू होते. ख्रिस्ती या नात्याने आपणही आपली हृदय कठीण होण्यापासून राखली पाहिजेत, कारण तुमचं हृदय कठोर असेल तर तुमच्यात कळवळा असणार नाही. आणि म्हणून मऊ हृदयासाठी प्रार्थना करायला हवी आपण आणि पवित्र आत्म्यासोबत कार्य करायला हवं आपलं हृदय मृदू राखण्यासाठी. यहेजकेल 11:19. आणि मी त्यांना एकच हृदय देईन, एक नवीन हृदय. हे म्हटलंय तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता त्याविषयी. आणि मी त्यांच्यामध्ये एक नवीन आत्मा घालीन. आता हे ऐका. आणि मी त्यांच्या देहातून अनैसर्गिकरित्या कठीण झालेले पाषाण हृदय काढून त्यांना मांसमय हृदय देईन. देवाच्या गोष्टींना संवेदनशील असलेलं आणि त्यांना प्रतिसाद देणारं हृदय देईन. देवाच्या गोष्टींना संवेदनशील असलेलं. हे सुंदर नाहीये का? वा! देवाचा स्पर्श आपल्या हृदयावर अनुभवण्याची क्षमता असणं अद्भुत आहे खरंच. देवाच्या गोष्टींना संवेदनशील राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपला विवेकभाव पूर्ण शक्तीने शुद्ध राखणं. जेव्हा देव पापाची खात्री पटवतो तेव्हा तुम्ही त्यापासून वळायला तयार राहा. प्रेषित 24:16 मध्ये पौल म्हणतो, देवाविषयी आणि माणसाविषयी मी माझे मन सतत शुद्ध राखण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपण देवाविषयी संवेदनशील असायलाच हवं. देवाविषयी आपण संवेदनशील असायला हवं. आपल्या बोलण्याचा आणि कृतीचा लोकांवर काय परिणाम होईल त्याविषयीही संवेदनशील असायला हवं आपण. कारण कित्येकदा काय होतं की आपण सहजपणे लोकांच्या भावना दुखावून बसतो आणि आपल्याला त्याची जाणीवही नसते. आणि म्हणून आपल्याला दयेची गरज आहेच, पण आपण एकमेकांनाही दया दाखवली पाहिजे. आपण एखादी गोष्ट देवाने दाखवल्यावर म्हणायला हवं की हो, खरंच क्षमा कर, मी खरंच तुला दुखावलंय, मला तुझ्या भावना दुखवायच्या नव्हत्या, किंवा मला कृपया क्षमा कर. कसंही करून तुम्ही तुमचा विवेक भाव शुद्ध राखा. शुद्ध राखा विवेक. पटतंय ना तुम्हाला? ठीक आहे. तर आता बघा, हे सुंदर वचन मत्तय 11. एका वळणावर मी हे वचन बायबलमधून काढून माझ्या पाकिटावर लावलं होतं, यासाठी की हृदय कठीण करण्याचा हल्ला होईल तेव्हा मला ते वाचता यावं म्हणून. कारण मी कठोर हृदयी स्त्री होते, म्हणजे माझी दोलायमान स्थिती असायची आणि मी स्वतःलाच खूप वचनं द्यायचे. आता मला कोणी दुखावणार नाही, आता कोणी माझ्याकडे दुर्लक्ष करणार नाही, मला कुणाचीच गरज नाही, इत्यादी इत्यादी इत्यादी. मी कुठे होते ठाऊक आहे का? ठीक आहे. समस्या एकच होती की हे जगिक दृष्ट्या ठीक होतं, पण जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता तेव्हा देवासंबंधाने तुम्ही संवेदनशील असावं लागतं. तिथे अशा गोष्टी चालत नाहीत. जर तुमच्यात अजूनही ती वृत्ती असेल तर तुम्हाला ती सोडावी लागेल. आमेन. देवाने तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला बोलावलं नाही, तो तुमची काळजी घेईल. स्वतःचं रक्षण करण्यासाठी बोलावलं नाही, तो तुमचं रक्षण करेल. आणि म्हणून म्हणा की प्रभू, मला कोणीही दुखावलं तरी चालेल. प्रीतीने चालण्याचा अर्थ हा असेल तर ठीक आहे, कारण तूच माझ्या जखमा भरून काढशील हे मला ठाऊक आहे. तू मला अधिकाधिक चांगलं करत जाशील. अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. मी तुमच्या जीवात सुटका देऊन मला ताजतवानं करीन. माझे जू तुम्ही आपणावर घ्या आणि तुम्ही माझ्यापासून शिका, कारण मी मनाचा सौम्य आणि नम्र आहे आणि तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल. तुमच्या जीवाला शांती आणि सुटका आणि मुक्ती मिळेल, कारण माझे जू सोयीचे आहे, उपयुक्त आहे. तुम्ही तयार आहात. ते जड, तीक्ष्ण, कठीण किंवा दाबून टाकणारं असं नाहीये. ते आरामदायक आणि सुखदायी आहे. आणि माझे ओझे हलके आणि वाहायला सोपे आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुमच्याशी मैत्री करणं सोपं आहे का? तुम्ही कमी खर्च करणारे कर्मचारी आहात का? तुम्ही आगीत तेल ओतणारे किंवा काही ना काही खुसपट काढणारे आहात का? सांगा मला. तुम्ही क्षमेत तत्पर आणि दुखावण्यास कठीण आहात का? तुमच्याशी लग्न निभावून नेणं सोपं आहे का? हो,
मी याविषयी बरंच काही बोलू शकते. इथे याचा मनमुराद आनंद लुटणं चाललंय. आपण स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत आणि मी खात्रीने म्हणू शकते की देवाने माझ्यात अद्भुत कार्य केलेलं आहे आणि मी प्रत्येक दिवशी वाढतीये. आता गोष्टी पेलणं सोपं झालंय, पण एक सांगू, माझ्या जीवनात एक काळ असा होता की मला खुश करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कठीण काम होतं, महाकठीण काम. चला आता, तुमच्यासोबत चालणं कठीण गोष्ट असेल तर आजच निर्णय घ्या. स्वतःला घडवण्याची वेळ आलीये. जग माझ्या भोवती फिरतं ही समजूत खोडण्याची वेळ आलीये. या ग्रहावरचा प्रत्येक जण तुमच्या हुकमाचा ताबेदार नाहीये. किती जणांना हे दिसतंय तुम्ही कठोर, कठीण, टोकदार असण्याची गरज नाही. कर्मठही असू नका. मला आठवतं, मी माझ्या मुलांना कचऱ्याचा डबा बाहेर ठेवायला सांगायचे, तेही सैनिकातल्या सुभेदाराच्या थाटात. कचरा बाहेर काढा, एकदाच बाहेर बाहेर बाहेर, आत्ता लवकर. मी फार वाईट होते. मी माझ्या मुलांना खेळायला सांगायचे, त्यांनी खेळणी बाहेर काढल्यावर म्हणायचे, काय पसारा मांडलाय, आवरा तो पसारा, चला चला उचला ते. अशी व्यक्ती तुम्ही असू नका की तुम्ही आल्या आल्या खोलीत प्रत्येक जण तणावग्रस्त होऊन जाईल. मला माहिती असे लोक इथे नाही आहेत. कदाचित टीव्हीवरून पाहणाऱ्यांना आपण मदत करू शकतो, पण इथे तसे नाही आहेत, नाही का? बरोबर. तुम्ही अगदी सरळ चालणारे, मैत्री करायला सोपे आणि गोड स्वभावाचे लोक आहात, नाही का? अगदी अगदी शांत, बरोबर. आमीन. जेव्हा आपण प्रभूकडे येतो, हे आपण रोजच करायला हवं. जितकं शक्य होईल तर बघा, तुमची सकाळची वेळ फक्त देवासोबत घालवण्याचा प्रयत्न करा. फक्त देवासोबत. फक्त इतर कुणाशी बोलण्यापूर्वी तुम्ही देवाशी हितगुज करा. माझ्या बाबतीत सांगायचं तर देवाशी बोलण्यापूर्वी मी माझ्या कुत्रीशी बोलते. मी तिला जास्त चुचकारत नाही, फक्त तिचं डोकं खाजवते. देवासोबत दिनचर्येला सुरुवात करायची असते, म्हणून मी छानशी जीन्स घालते आणि आमेन. जेव्हा मी देवासोबत वेळ घालवायला सुरुवात केली, माझी मुलं तक्रार करायची, ते किशोरवयीन होते, तुला रोज सकाळी त्या खोलीतच जायला हवं का, आमच्यासाठी न्याहारी का नाही करत तू. मी म्हणायचे, आनंदमानं मी तिथे जाते म्हणून. विश्वास ठेवा, मी या खोलीत गेल्यामुळे तुमचं जीवन अधिक सुखदायक होणार आहे. आणि खरंच कालांतराने त्यांना हे कळून चुकलं, मॉम तू त्या खोलीत जात जा. जेव्हा तुम्ही देवाच्या उपस्थितीत मुरता, तेव्हा ते मुरणं तुम्हाला अगदी मुलायम बनवतं, अगदी ख्रिस्तासारखं बनवतं. आणि येशू म्हणाला, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. माझे जू तुम्ही आपणावर घ्या आणि माझ्यापासून शिका, कारण मी मनाचा सौम्य व लीन आहे. मी नम्र आणि दीन आहे. मी कठीण, कठोर आणि तीक्ष्ण नाहीये. मी नाहीये तसा. आमेन. देवाच्या गोष्टींना संवेदनशील असलेलं हृदय मिळणं हा खरंच खूप मोठा आशीर्वाद आहे. खूपच. तुम्हाला नाही वाटत की या जगातला सगळ्यात मोठा चमत्कार हा देवाने मनुष्याचा पालट केलेलं पाहणं आहे? बघा, ही सगळ्यात अप्रतिम अशी गोष्ट आहे. ओ वाव, अद्भुत. आणि आता मला तुमच्याशी बोलायचं हृदयाच्या आणखी 2 स्थितींविषयी. या सभा आटपून कोलंबस ओहिओ सोडण्यापूर्वी मी बोलणारे आत्मविश्वासपूर्ण हृदय असण्याविषयी. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो, पण तो जाणवत नाही. त्याविषयी तुम्ही निर्णय घेत असता. पहिली गोष्ट, तुम्ही एक निर्णय घेता, तुम्ही आपला भरोसा इतर कशावरही ठेवणार नाही. बायबल म्हणतं, देहावर भरोसा ठेवू नका, स्वतःच्याही नाही, इतरांच्याही नाही, तुमच्या बँक खात्यावरही नाही, तुमच्या शिक्षणावरही नाही. तर तुम्ही आपला भरोसा फक्त ख्रिस्तावर आणि ख्रिस्तावरच असू द्या. त्याच्याद्वारे सर्व दुभागणाऱ्या भिंती पडून जातात. मी स्वतःची तुलना इतरांशी करता कामा नये, इतरांसारखा होण्याचा प्रयत्न करता कामा नये. मला त्यांच्याशी स्पर्धा करायची गरज नाही. मी पूर्णपणे मुक्त आहे. मला माझ्यात आत्मविश्वास असायला हवा, कारण माझं मोल आणि महत्व ख्रिस्तात मी कोण यावर अवलंबून आहे, इतरांवर नाही. तुमच्या नावापुढे पदव्यांची लांबलचक यादी असू शकते, पण त्यामुळे तुम्ही 8वी शिकलेल्या मनुष्यापेक्षा फार काही मोठे होत नाही. बारावी नंतर मी पदवीधर झाले आणि इथे मी जागतिक सेवा कार्य राबवतेय. हे काही डोक्यातून आलेल्या ज्ञानामुळे नाहीये.
हे मला सांगायचंय. त्यानंतरही मला पदव्या मिळाल्या, पण त्या त्या शुभेच्छेतून होत्या. त्या मला देण्यात आल्या होत्या. मला किमान 4-5 तरी पदव्या मिळाल्या. तेव्हा वाटलं चला प्रभूची स्तुती असो. माझ्या पुस्तकांमुळे किंवा त्यातल्या विषयांमुळे मला काही पदव्या देण्यात आल्या आणि मला असं वाटतं की त्यांनी ते वाचून म्हटलं असावं की हिला काहीतरी ठाऊक आहे. पण एक सांगू, मला ते डोक्यातून आलेल्या ज्ञानातून मिळालं नाही, देवाकडून मिळालं. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते, देवच तुमच्या जीवनात फरक घडवून आणणार. तुम्हाला काय येत नाही त्यापेक्षा देव काय करू शकतो हे महत्वाचं आहे. तेव्हा तुमच्याकडे शिक्षण असलं किंवा नैसर्गिक सुविधा असल्या आणि तुमच्या हितासाठी बऱ्याच गोष्टी सुलभतेनं अशा घडत असल्या तरी देवाचे आभार माना, त्यावर अवलंबून राहू नका. कारण फक्त एकच अशी गोष्ट आहे जी देवाच्या राज्यात तुमच्या कामी येईल, ती म्हणजे तुमच्या जीवनात असलेली देवाची उपस्थिती आणि त्याचं सामर्थ्य. आमेन. म्हणून आपल्यात आत्मविश्वास असू द्या. एकदा प्रभूने मला सांगितलं, जॉयस, जेव्हा तू त्या पुलपीठावर असतेस तेव्हा तू आपला आत्मविश्वास ढळू देऊ नकोस, कारण जेव्हा तू आत्मविश्वास गमावशील तू सभा सैतानाकडे सोपवशील. देव यहोशवाला काय म्हणाला? एकच गोष्ट, फक्त तू खंबीर हो आणि हिम्मत धर, बलवान आणि आत्मविश्वास पूर्ण हो आणि घाबरू नकोस. जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेन. तो असं म्हणाला नाही जा मोशेसारखा हो. तो म्हणाला जसा मी मोशे सोबत होतो तसाच तुझ्या सोबतही मी असेन. इथे यहोशवा काय करू शकत होता किंवा नव्हता हा प्रश्न नाही, कारण देव त्याच्या सोबत होता म्हणून त्याला घाबरायचं कारण नव्हतं. भिऊ नको, कारण मी तुझ्यासह आहे. आमेन. तुम्ही म्हणाल मला आत्मविश्वास जाणवत नाहीये, पण कोण म्हणतं आत्मविश्वास जाणवायला हवा? आत्मविश्वासी व्हा असं मी म्हटलं. लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या भावनांच्या आधारे जगायचं नाहीये. मी आत्मविश्वास पूर्ण आहे असा मला विश्वास ठेवायचा असतो, ते जाणवायची गरज नसते. तुम्हाला काय वाटतं मी जे करते ते मला जाणवतं म्हणून करते? तुम्ही आपल्या भावनांवर मात करा आणि आत्म्याने चालायला शिका. मग ज्याची तुम्हाला गरज आहे ते तुम्ही अनुभवाल. जर तुम्ही आपल्या देहाच्या गोष्टींना खतपाणी घातलं नाही तर, मी तुम्हाला काल सांगितलं तसं तुम्ही आत्मविश्वासाने जगू शकाल. मला नेमकं आठवत नाही, पण मी हे शिकवलं होतं ज्या दिवशी मला समजलं की मी भय न धरता कार्य करू शकते. तो दिवस महान होता. भीतीची जाणीव होणं म्हणजे तुम्ही भित्रे आहात असं होत नाही, तर धाडसीपणा म्हणजे भीतीची जाणीव होत असताना पाऊल उचलणं होय. मी कसंही करून यातून पार जाईन, कारण मी हे करावं अशी देवाची इच्छा आहे. आमेन. आत्मविश्वास. इतर लोकांची तुलना करत तुम्ही गावभर फिरू नका. असा विचार करू नका की तुम्हाला ते जमू शकतं पण मला मात्र ते जमू शकत नाहीये. तुम्हाला कामात बढती मिळाली, मला नाही मिळाली. तुम्हाला माझ्यापेक्षा मोठं पद मिळालं, तुमचा आवाज माझ्यापेक्षा उत्तम आहे, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही इतर लोकांची आपली तुलना करू नका. एक सांगू, जर तुम्ही इतर लोकांची आपली तुलना करणं थांबवलं नाही आणि त्यांच्यासारखं होण्याची इच्छा धरली तर देवाने त्यांना दिलेल्या कृपादानांचा तुम्ही लाभ घेऊ शकणार नाही. तुम्ही देवासमोर व्यक्तिगत स्वरूपात आहात. देवाची तुमच्यासाठी ही योजना आहे. तुम्ही इतरांसारखं असण्याची गरज नाही. तुम्ही पुढे व्हा आणि आपल्या मोठ्या कमरेबद्दल आनंदी असा. तुलना करण्यावर मात करा. आमेन. किती जणांच्या मनात स्वतःविषयी काही ना काहीतरी घोळतंय. दिसण्याविषयी तुम्हाला आवडत नाही अशा गोष्टी, पण तुम्ही काहीच करू शकत नाही. एक सांगू का, कोण म्हणता हे सगळं चूक आहे? ते आपलं जीवन चालवतायत का? आणि आपल्याला ठाऊकही नाही कोण आहेत ते. ते म्हणतायत. तुमच्यात आत्मविश्वास असायला हवा. तुम्ही स्वतःला आरशात बघा आणि म्हणा, देव माझ्यामध्ये राहतो. मी देवाचं लेकरू आहे. मी ख्रिस्तामध्ये अद्भुत अशी आहे. तू आज बघत जरा सैताना मी काय करू शकते ते. स्तोत्रसंहिता 27:3. आपलं हृदय स्थिर राखा. आत्मविश्वासाचं हृदय असू द्या. मला ख्रिस्तामध्ये आत्मविश्वास आहे. मी चुका करू शकते आणि बऱ्याच गोष्टी माझ्या चुकीच्या आहेत. मला अजून बराच पल्ला गाठायचा आहे, पण मला आत्मविश्वास आहे की देवाला मी आवडते. त्याच्या क्षमेविषयी माझी पूर्ण खात्री आहे. आणि हो सैताना, मी पूर्ण आनंद लुटणार आहे.
धन्यवाद. स्तोत्रसंहिता 27. मला स्तोत्रसंहिता 27 आवडतं. हे माझं आवडतं स्तोत्र. स्तोत्रसंहिता 27 वचन 4 हे पूर्ण बायबलमधलं आवडतं वचन आहे माझं. एका मिनिटात मी ते तुमच्यासाठी वाचणार आहे, पण त्याआधीचं वचन 3 म्हणतं, सैन्याने माझ्यापुढे तळ दिला तरी माझे हृदय भिणार नाही. माझ्यावर लढाई उठली तरी मी निर्धास्त राहीन, तरीही मी निर्धास्त राहीन. परमेश्वराजवळ मी एक गोष्ट मागितली आणि त्याच गोष्टीचा मी नेटाने आणि दृढ निश्चयाने शोध घेईन की परमेश्वराची सुंदरता पाहण्यास आणि त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वराच्या मंदिरात वस्ती करावी, म्हणजे मी अखंडपणे त्याची मनोरमता आणि त्याच्या गोडव्यावर मनन चिंतन करू शकेन. कारण संकटाच्या दिवशी मला तो आपल्या मंडपात राखील, मला तो आपल्या मंडपाच्या गुप्तस्थळी लपवील आणि तो मला खडकावर उचलून ठेवील. तो माझे डोके उंचावेल. कधी? पुढच्या आठवड्यात उंचावेल का? पुढील वर्षी? माझे प्रश्न कधी संपतील? आता सभोवतालच्या माझ्या शत्रूंवर माझे डोके उंचावले जाईल का? वचन 4 मुळे तुम्ही देवाच्या समक्षतेत मुरले जाता. परमेश्वराकडे मी एक गोष्ट मागितली आणि तीच मी शोधीन. शोधा, जीव तोडून शोधा, सर्व शक्तीनिशी शोधा. परमेश्वराची सुंदरता पाहण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वराच्या घरात वस्ती करावी. मी पुष्कळ गोष्टींविषयी जगू शकते, पण देवाच्या समक्षतेशिवाय नाही. मला देवाच्या समक्षतेची नितांत गरज आहे, कारण जेव्हा देवाची समक्षता नसते तेव्हा माझा गोंधळ उडतो. माझं घोषवाक्य आहे की देवा, मी शक्य ते करीन आणि तू अशक्य ते कर. कारण मला ठाऊक आहे माझं शक्य तितकं पुरेसं नाहीये, त्यामुळे अशक्य ते शक्य करण्यासाठी देवावर टेकणं भागच आहे. बघा, मी देवावर टेकून राहणार आहे. मी देवावर विसंबून राहणार आहे. पवित्र शास्त्रात देवावर टेकण्याविषयीची सगळी अद्भुत वचनं आहेत आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक करुणामय आणि क्षमाशील हृदय जोपासण्याविषयी. हे गरजेचं आहे. आणि आज मला तुम्हाला सांगायचंय, हा एका विश्वासणाऱ्याच्या जीवनातला फारच महत्वाचा असा विषय आहे. हा विषय मला का महत्वाचा वाटतो ते सांगू, कारण बायबल विषयी यामध्ये खूप काही सांगितलंय म्हणून नाही, तर यामुळे कारण सैतान आपल्याला अशांत करण्याचा प्रयत्न करतो. संताप, कटुता, तिरस्कार आणि वादाने भरतो. आणि बघा, तुम्ही एखादा दिवस जरी कटुतेशिवाय घालवला तर तो आशीर्वाद आहे. खरं सांगते, कटुतेने भरलेल्या विश्वासणाऱ्यांची संख्या पाहून मला आश्चर्य वाटतं. आणि हा जसा एक विरोधाभास आहे, या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत. विश्वासणाऱ्यांनी असं असू नये. आणि बघा, ही सगळी गुंतागुंत भावनिक पातळीवर होत असते नेहमीच. तसं मला वाटतं. बघा, तुम्हाला कसं वाटतं यापेक्षा देव तुम्हाला जे करायला सांगतो ते करा. कोणी तुम्हाला दुखवता क्षणी तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बायबल म्हणतं तसं. त्यांच्यासाठी त्वरित प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, त्यांच्याविषयी बोलणं तुम्ही थांबवा. आमेन. बघा, संत जणांची कशी चुळबुळ सुरू झाली आहे. काही जणांनी उठून जागाही बदललेली आहे. त्याविषयी बोलणं का थांबवायला हवं सांगू का? कारण जे जखमेवरची खपली काढतात, जर तुम्हाला एखाद्या कारणास्तव त्याविषयी बोलायचं तर ती वेगळी गोष्ट आहे, पण विश्वास नाही बसणार तुमचा ते माझ्याशी कसं वागले, त्यांनी माझ्याबरोबर काय केलं, ते माझ्याशी कसं वागले, तुमचा नाही विश्वास बसणार, नाहीच बसणार. आणि हो, जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर ते कठीण. आणि जर एखाद्याला ठाऊक नसेल की ते तुमच्याशी कसे वागलेत तर त्यांचे तुम्ही गोडवे गायला हवेत. समजा जॉनने तुम्हाला दुखावलंय आणि कोणीतरी येऊन तुम्हाला म्हणतो, बघा तो जॉन आहे ना, तो खूपच चांगला आहे. तेव्हा असं न म्हणणं अशक्य आहे की ठीक आहे, त्याला तुम्ही नीट ओळखत नाही, मी सत्य सांगते. पटलं का तुम्हाला? सांगा. हो, तर त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्याविषयी चांगलं बोलायला लागा. योग्य वेळ येईल तेव्हा काही पावलं पुढे जाऊन त्यांना आशीर्वाद द्या. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. रोमकरास 12 पुढची काही वचनं जी मी वाचणार आहे ती माझ्या मते गुरुकिल्ली आहे. गुरुकिल्ली. आणि याविषयी मी गंभीर आहे. तुमच्यामधून इतरांसाठी जे
जीवन वाहावं अशी देवाची इच्छा आहे, ते जीवन मिळवण्याची ही गुरुकिल्ली आहे. वचन 16 ते 21 बघूया आपण. तुम्ही एकमेकांशी एकचित्त असा. मोठमोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर परिस्थितीशी तुम्ही जुळवून घ्या. इतरांनीच माझ्याशी जुळवून घ्यायचं नाही का? तुम्ही परिस्थितीशी आणि लोकांशी जुळवून घ्या आणि लीन लोकांचा सहवास करा. स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका किंवा शहाणे समजू नका. वाईटाबद्दल वाईट अशी कुणाची फेड करू नका, तर देवाच्या आणि सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य होईल तितके सर्व माणसांबरोबर. आपण इतरांची काळजी करणं सोडून द्यायला हवं आणि आपलं काम करायला हवं. शक्य होईल तितके तुम्ही सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. मला हे पाहायला खूप आवडतं जेव्हा लोक इतरांबरोबर समस्या निर्माण करत नाहीत आणि त्या निर्माण झाल्यास तर ते लोक भग्न होईपर्यंत त्यांच्यावर प्रीती करतच राहतात. प्रियजन हो, तुम्ही सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे आणि तान्हेला असल्यास त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. पण तुम्ही विचार करता तसे हे नाहीये. मी म्हणायचे पण नीतिसूत्रात असं म्हटलंय की हे निखारे खरं तर कठीण हृदय विरघळण्यासाठी केलेला ख्रिस्ताच्या प्रीतीचा वर्षाव आहे. समजलं तुम्हाला? जेव्हा कोणी तुम्हाला योग्य वागणूक देत नाही किंवा तुमचा अपमान करतं किंवा तुम्हाला तुच्छतेने वागवतं आणि तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करता, जेव्हा त्यांची गरज असते तेव्हा तुम्ही त्यांची गरज भागवून त्यांच्या कठीण हृदयावर तुम्ही ज्वलंत प्रीतीचा वर्षाव करत असता. ज्वलंत प्रीतीचा. आणि शेवटचं वचन हे माझं जीवन वचन आहे. मी या वचनानेच जगतेय. तू वाईटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्याने वाईटाला जिंक आणि त्यावर हुकुमत मिळव. हुकुमत मिळव. मी याने जगते. हे माझं जीवन वचन आहे. माझ्या वडिलांच्या बाबतीत मी ते लागू करायला शिकले आणि मी ते सतत वारंवार लागू करत होते. कित्येकदा काहीतरी भयंकर घडतं आणि शत्रू मला हे वचन लागू करण्यापासून रोखू पाहतो, तेव्हा मी त्याला असं म्हणते, हे बघ, मी जगातल्या 2/3 भागात सुवार्ता गाजवतीये. आता मी ठरवलंय की उरलेल्या 1/3 जगात सुवार्ता गाजवायची. बघितलं सैताना मी कशी झपाटलीये. प्रभू पुढे एक इच्छुक आणि संवेदनशील हृदय ठेवणं खरंच खूप महत्वाचं आहे आणि देवाची प्रत्येक आज्ञा पाळायला आपण तयार असायला हवं. देवाचा स्पर्श अनुभवण्यासाठी संवेदनशीलता असायला हवी आपल्यात. जेव्हा देव आपल्याला आपल्या जीवनातल्या एखाद्या गोष्टीची जाणीव देतो तेव्हा त्याची इच्छा असते की आपण आपली ती चूक सुधारावी लगेचच. देवाच्या समक्षतेचा अनुभव घेणं आणि त्याची वाणी ऐकणं ही एक अद्भुत अशी गोष्ट आहे. पुष्कळदा लोकांच्या हृदयातल्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे फारच गंभीर समस्या उद्भवू शकतात आणि आपण खात्री करायला हवी आपल्या आध्यात्मिक हृदयात चुकीच्या विचारांचा, चुकीच्या स्वभावाचा, कटुतेचा, तिरस्काराचा, देवाविषयीची संवेदनशीलता नष्ट करणाऱ्या गोष्टींचा अडथळा निर्माण होऊ नये. आणि म्हणूनच माझ्या मते अक्षमाशीलता ही अशी गोष्ट आहे जी अडथळा निर्माण करत असते. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या. tmmindia.org वर आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा. जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस बार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.